नारदजींनी बघितलं. नारदजींनी त्या सत्यभामेला विचारलं म्हणे, ताई ओ ताई काय करताय तुम्ही? तसं नारदजींना बघितल्यानंतर सत्यभामेला आनंद वाटला. सत्यभामा नारदजींच्या पाया पडली. सत्यभामा ही नारदजींची मानलेली बहीण आहे. आणि नारदजी त्या सत्यभामेला विचारतात म्हणे, ताई काय करते तू? म्हणे नारदजी तुम्हाला माहिती नाही आज वटपौर्णिमा आहे. म्हणे मग? म्हणे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्या जाते. म्हणे कशासाठी? म्हणे घ्या बामन तुम्ही आहेत का आम्ही आहेत? तुम्ही लोक आम्हाला सांगता की वडाची झाडाची पूजा करा. म्हणे मग त्याने काय होईल? म्हणे आज जर वडाच्या झाडाची पूजा केली तर एक पती 7 जन्म मिळतो. नारदानी मनात विचार केला. म्हणे तो ह्या जन्मात तुला किदरून गेला असेल. आणि तू म्हणते 7 जन्म. पण ते बोलले नाही तसे, बहीण होती ना. खाली बाजार आहे काय गोड लेकर आहे तो इथं. योगेश दादा मस्त लेकर आहे तिथं, घेऊन जा. आणि आता नारदजी म्हणतात म्हणे ताई तुला एक गोष्ट सांगू, हे वडाची झाडाची जी पूजा बिजा करते ना तू? म्हणे हो. काही गरज नाही म्हणे पूजा करण्याची. म्हणे मग? मी आता मुहूर्त पाहून आलो. म्हणे हां. मी मुहूर्त पाहिला आणि माझ्या लक्षात आलं म्हणे आताची घटिका अशी आहे का आता तू जर एखादी गोष्ट जर दान करशील म्हणे मला, कुठली बी गोष्ट, तर ती गोष्ट तुला 7 जन्म भेटेल म्हणे. म्हणे कुठलीही गोष्ट? आता हे दोघांचा संवाद चालू आहे, बोलतायत ते एकमेकाशी. सत्यभामा म्हणते म्हणे कुठलीही गोष्ट? म्हणे हो कुठलीही गोष्ट. आणि आता असं म्हटल्यानंतर म्हणे मग एक काम करा. मग म्हणे माझ्याकडे भरपूर पैसे जर दान केले तर म्हणे पैसे भेटतील. म्हणे अन्न दान केलं तर अन्न भेटेल. म्हणे सोनं दान केलं तर सोनं भेटेल. म्हणे काहीही दान केलं तर म्हणे काहीही भेटेल, 7 जन्म भेटेल. मग तिने क्षणभर विचार केला. म्हणे मी जर पतिदान केलं तर म्हणे पतिदान केलं तर मग पती भेटेल. म्हणे असं? म्हणे हो. म्हणे मग मला एक पती 7 जन्म पाहिजे. म्हणे मग द्या पती. म्हणे घेऊन टाका म्हणजे भाजीपाला आहे काय? पाणी सोडावं लागतं म्हणे, संकल्प सोडावा लागतो. पाणी द्या त्यांच्याजवळ. आणि द्या बाटली इथं. आणि आता ती सत्यभामेला त्या सेवकाने पाणी नेऊन दिलं. आणि आता सत्यभामा नारदजींच्या हातावर पाणी सोडते. नारदजी म्हणतात म्हण सत्यभामे, मी सत्यभामा कृष्णाची पत्नी आजपासून माझा पती कृष्ण दान करत आहे. श्री कृष्णार्पण. कृष्ण दान करून टाकला आणि निघून गेली. ती तिच्या महालाकडे निघून गेलेली आहे. आणि आता नारदजी गोपालकृष्ण भगवंताच्या महालामध्ये येतात. गोपालकृष्ण भगवंत आसनावर विराजमान आहेत. नारदजी फार गोड आहेत आजचे. काय वाजवा त्यांच्यासाठी. नारदजी आता त्या कृष्ण परमात्म्याच्या महालामध्ये येतात आणि कृष्ण परमात्म्याला म्हणतात, कृष्ण परमात्म्याला प्रणाम करतायत की हे प्रभू मी तुझ्या चरणी नतमस्तक. तसं सत्यभामा, कुठे आहे सत्यभामा? हा तिथं उभं आहे.
सत्यभामा आपल्या महालात आली आणि काहीतरी काम करू लागली. फुलं निवडत होती वाटतं. नारदजीने कृष्णाला सांगितलं म्हणे, कृष्णा कन्हैया देवा चाल म्हणे, तुझ्या बायकोने तुला मला दान करून टाकलेलं आहे, तुला मला दान केलेलं आहे. चल म्हणे बाबा. म्हणे कुठे? म्हणे माझ्यासोबत. काढ म्हणे हा टोप बीप काढ म्हणे बाबा, आपल्याला काय करायचा संन्याशाला. तो टोप काढायला लावला, काढायला लावला तो टोप. काढून द्या ना. बस बस राहू द्या. हा निघाला. हा बस. आता तो टोप काढण्यात आला. ते सोनं नाणं काय करायचं, आपण संन्याशी माणसं. आजपासून मी तुझा गुरु, तू माझा शिष्य. चला म्हणे. आता कन्हैयाचा हात हातामध्ये धरला आणि आता नारदजी हळूहळू पुढे निघालेत. हळूहळू तसं नारदजीला घेऊन जाताना सत्यभामेने बघितलं आणि सत्यभामा धावत सुटली. ओ नारदजी कुठे चाललेत माझ्या नवऱ्याला घेऊन? ओ नारदजी थांबा थांबा. नारदजी म्हणे, बाई हा काय तुझा नवरा राहिला नाही? म्हणे मग हा माझा शिष्य आहे. म्हणे आता शिष्य कधीपासून झाले? म्हणे तूच तर आता दान केलं ना. म्हणे मग दान केलं तर काय झालं? म्हणे दान केलं म्हणजे दानाचा अर्थ समजतो का तुला? कारण दानाची व्याख्या काय आहे? स्वसत्ता निवृत्ती परसत्ता संपादनी तया ते दान बोलिजे. स्वतःची सत्ता निवृत्त करून परक्याची सत्ता त्यावर स्थापन करणे, याला दान असं म्हटलं जातं. आणि ते दान तू केलेलं आहे, त्याच्यामुळे तुझा या कृष्णावर काहीच अधिकार नाही. म्हणे मग आता म्हणे असं कर, मी या कृष्णाला घेऊन जातो. म्हणे सत्यभामा म्हणते, अहो असं नका करू, मी तुमच्या पाया पडते म्हणे, मी विनंती करते तुमच्या पाया पडते म्हणे, असं करू नका. नारदजीला दया आली. नारदजी म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, कारण तो काय माझा एकटीचा पती नाही म्हणे. तो काय माझा एकटीचा पती नाही, तो 16,107 राण्यांचा पती आहे. आणि नुसुद्धा 16,108 राण्यांचाच नाही, तर संपूर्ण जगाचा तो पती आहे म्हणे. आता ह्या पाया पडते आहे, विनंती करते, हात जोडते आहे. पाया पड ना नारदाच्या, एवढी काय लाजती? चांगलं पाया पड. नारदजीला दया आली. नारदजीच्या तर शेवटी बहीण आहे. नारदजी म्हणतात एक काम कर. नारदजी म्हणे तुला जर हा जर परत पाहिजे असेल तर तुला याच्या भारोभार मला द्रव्यदान करावं लागेल म्हणे. म्हणे द्रव्यदान? म्हणे हो, हिरे माणिक मोती सोनं नाणं सगळं तुला दान करावं लागेल. आणि जर तू ते दान केलं तरच काय होईल, मी याला सोडून देईल. असं बी हा काय कामाचा आहे? म्हणे बरं चालेल, तुम्हाला सोनं नाणं सगळं चालतं ना? म्हणे हो, सोनं चालतं, चांदी चालते, सगळं चालतं. आणि आता तिला गर्व होता. तो तराजू काटा सजवण्यात आला आणि त्या तराजू काट्यामध्ये या कृष्ण भगवंताला त्या ठिकाणी विराजमान करण्यात आलेलं आहे. आणि आता कृष्ण परमात्मा त्या तराजू काट्यामध्ये बसलेले आहेत. आणि ते सोन्याच्या चांदीच्या त्या राशीच्या राशी त्या ठिकाणी येऊ लागल्या. तिला गर्व होता की माझ्याकडे भरपूर सोनं आहे. पैसावाली ताईच होती ती. पैसावाली ताई, तिला गरज कोणी नाही, तिला कोणाचीच गरज नव्हती. मोठा गर्व होता तिला. हळूहळू हळूहळू थोडा हळूहळू शांततेत घ्या, घाई नका करा, घाई हळूहळू व्यवस्थित बसवा, व्यवस्थित बसवा, थांबा हा, मी सांगेल बरोबर हा, घाई नका करा, गडबड नका करा, हळूहळू ठेवा व्यवस्थित. त्याच्या चुंबड्याचे तोंड बांधा, नाही तर ते सगळं सोनं नाणं इथं जर पडलं तर अवघड होईल. ते वेचायला माणसं सापडणार नाहीत, ते घेऊन जातील. तोंड बांधा त्यांचे.
आता ते सोनं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं, ते हिरे माणिक मोती सगळे त्या ठिकाणी टाकण्यात आले, त्या चांदीच्या विळा ठेवण्यात आल्या. आणि आता सगळं सोनं ठेवलं, परंतु कृष्णाच्या बरोबर ते सोनं या सत्यभामेकडून दिल्या जात नाही. तिच्या लक्षात आलं. सगळ्या द्वारकेतल्या त्या सगळ्या पत्न्या एकत्र झालेल्या आहेत. त्या सगळ्या पत्न्या तिला म्हणतात, सत्यभामे काय करते तू हे? जर तू नारदजींना सोनं देऊ शकली नाही तर आपले पतिराज आणि या द्वारकेचे महाराज भगवान गोपाल कृष्ण या ठिकाणाहून कायमचे नारदजी घेऊन जातील. म्हणून तुझ्या जवळ असेल नसेल तितकं सगळं सोनं नाणं तू दे, आम्ही सुद्धा आमच्या जवळच देतो. तिने सांगितलं की माझ्या जवळचं संपत आलं, तुमच्या जवळ असेल तर काढा. आता सगळ्या पत्न्यांनी आपापल्या जवळचं सोनं नाणं काढलं. आणलंय का? आणलं ना? मला तर काही दिसलं नाही कोणाजवळ. हा, महिला मंडळी आणलं का? मला नाही दिसलं. हे तर आमचंच आहे. बर बर. रुक्मिणीला शरण जा, तिच्या महालात जा, तिला विनंती कर. आणि आता ही सत्यभामा रुक्मिणीच्या महालात आली. रुक्मिणीला हात जोडती, थांब ना ताई, ताई थांब ना, आगाऊपणा का बरं करताय तुम्ही? हे दोघच जण आहेत ना तिकडचे मागचे पुढारी, तुम्ही शांत उभे राहा थोडेसे. आता ही रुक्मिणी त्या सत्यभामेला, ती सत्यभामा रुक्मिणी मातेला विनंती करते. रुक्मिणी माता तिच्या आसनावर बसलेली आहे. ही तिच्या महालामध्ये गेली आणि ती तिला म्हणते की ताई, इथं द्वारकेवर केवढं मोठं संकट आलं आणि तुम्ही इथं कशा बसल्यात? माझी विनंती ऐका आणि धावा पटकन. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. 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 आणि आता ही रुक्मिणीला प्रार्थना करते आणि तिला सांगते, ताई तुम्ही या ठिकाणी स्वस्थतेने बसलेले आहे, द्वारकेवर संकट आलेलं आहे. द्वारिकानाथ कृष्ण परमात्मा ते नारदजीला घेऊन जात आहेत आणि नारदजी त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. घडलेला सगळा प्रकार आता ही तिला सांगते आहे. ती म्हणते, अगं झालं काय पण ते तर सांगशील का नाही? एवढ्या घाबऱ्या अवस्थेमध्ये तू या ठिकाणी आली. आणि ती तिला म्हणते, ऐकुनी चटकन ब्राह्मणवाणी, ऐकुनी सगळी ब्राह्मणवाणी. अर्पण केला सारंग पाणी, अर्पण केला सारंग पाणी. उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला.
एक केला अवघ्या मिळोनी पण एक केला अवघ्या मिळोनी पण एक केला अवघ्या मिळोनी पण एक केला अवघ्या मिळोनी सुवर्ण भारो भार देऊनी सुवर्ण भारो भार देऊनी उठा केला रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा की चला ही माता रुक्मिणीला सत्यभामा सगळा घडलेला प्रकार सांगते आहे आणि ती तिला म्हणते ताई झालं काय सांगू का तुम्हाला घडलेला असा असा प्रकार आहे नारदजी आले आणि मी त्यांना कृष्णार्पण करून टाकलेलं आहे कृष्ण परंतु आता काहीच समजत नाही काय करावे काही कळेना काय करावे काही कळेना काय करावे काही कळेना काय करावे काही कळेना मग आम्ही शरण जावे कोणा मग आम्ही शरण जावे कोणा उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा की चला ही तुळशी ही माता रुक्मिणी त्या ठिकाणी टक्कन उठून उभी राहिली आणि आता त्या सत्यभामेच्या सोबत निघालेली आहे ज्या ठिकाणी त्या कृष्णाची ती तुला चालू आहे ना ती त्या ठिकाणी तिला घेऊन आलेली आहे तुळसी पत्र माधवे धरिता तुळसी पत्र माधव धरिता तुळसी पत्र माधवे धरिता सर तुळसी पत्र माधव धरिता माधव झाला बरोबरीचा साखर टाका त्याच्यात माधव झाला बरोबरीचा उठा की चला रुक्मिणी कालिया तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या उठा की चला टाका टाका अजून तिथंच फिरवत तोंड करून तिकडे उभं राहा
तालिया. नारदजींना त्यांचं धन भेटलं, कृष्णाला मुक्ती भेटली. म्हणजे मुक्ती म्हणजे नारदजींच्या कचाट्यातून मुक्ती भेटली, यांच्या कचाट्यातून नाही बरं का. आणि आता नारदजींना ते सगळं धन मिळालेलं आहे, नारदजी आनंदित झालेले आहे आणि आकाश मार्गे आपापल्या घरी निघून गेले. जाओ तुम्ही पण जा. तिकडनं जाणार आहे. भगवंत अर्जुनाला त्या ठिकाणी आदेश करतायत. अर्जुना, तुला आता धर्म आठवतोय? ज्या वेळेस द्रौपदीवर अन्याय होत होता, अत्याचार होत होता ना, त्यावेळेस हीच सर्व त्या ठिकाणी माना खाली घालून बसलेली होती. हे अधर्माच्या बाजूने उभे आहेत म्हणून यांना मारू नको, हे षंड आहेत म्हणून मार. का? कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा तितकाच मोठा गुन्हेगार असतो. आणि आता त्या ठिकाणी भगवंताचं ते निरूपण चालू आहे. प्रभू परमात्मा ते निरूपण करतायत आणि अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, युद्ध कर, परंतु युद्ध कसं कर? युद्धास्व विगत ज्वर, म्हणजे संताप रहित होऊन युद्ध कर. मग तुम्हाला प्रश्न पडेल, भगवंत म्हणतायत की संताप रहित होऊन युद्ध कर, कसं काय करू? एखाद्याला साधी शिवी द्यायची असेल तर मनात राग असावा लागतो आणि माणसं मारायचे. मग संताप रहित होऊन युद्ध कसं काय करू शकतात? त्यावेळेस ते म्हणतात की अर्जुना, जसं एखादी आई एखादं लेकरू उन्हात जर खेळत असेल तर आई त्या लेकराला म्हणते सावलीत मर, म्हणजे ते लेकरू मरावं अशी त्या आईची अपेक्षा असते का? नाही. त्या लेकराला ऊन लागू नये, 44 डिग्रीचं तापमान आहे, लेकराला जर ऊन लागलं तर लेकरू आजारी पडेल आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून आई त्याला शासन करते. आणि तेच शासन तुला या ठिकाणी करायचंय. भगवंतांनी सांगितलं, अर्जुनाला पटलं आणि आता युद्धाला सुरुवात झाली. युद्ध होत आहे, दिवसांमागनं दिवस जात आहेत आणि जवळजवळ 18 दिवस युद्ध चालू आहे. 1.25 करोड सैन्य त्या युद्धामध्ये मारल्या गेलेलं आहे. किती सैन्य मारलं गेलं? 1.25 करोड. 70 लाख कौरव आणि 44 लाख पांडव इत्यादी सैन्य त्या ठिकाणी मेलेलं आहे. आणि आता हा दुर्योधन जीव वाचवण्यासाठी कुठेतरी पळतोय, कुणाच्या तरी आड लपतोय, कुणाच्या तरी बाजूला लपण्याचा प्रयत्न करतोय, झाडाच्या आजूबाजूला लपण्याचा प्रयत्न करतोय, इकडे लप तिकडे लप, तिकडे लप तिकडे लप, आणि हा शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता हा दुर्योधन, त्याच्या लक्षात आलं की सगळे पांडव आपल्याला मारतील, आपल्यातलं कुणीच शिल्लक राहिलेलं नाही. आणि आता एक तळ त्याला दिसलेलं आहे आणि त्या तळ्याच्या त्या काठामध्ये, त्या पाण्यामध्ये तो जाऊन लपलेला आहे. ती विद्या त्याला प्राप्त आहे आणि त्या पाण्यामध्ये जाऊन श्वास रोखून तो त्या ठिकाणी खाली बसलेला आहे. चालू असताना इकडे पांडव त्या दुर्योधनाला शोधण्याचा प्रयत्न करतायत. इकडे आणि यांचा शोध चालू आहे. तो दुर्योधन कुठे भेटतो का म्हणून ते याला विचार त्याला विचार, सगळीकडे ते विचारपूस करतायत, परंतु तो दुर्योधन त्यांना कुठेही दिसत नाही. आणि कृष्ण परमात्म्याने बरोबर ओळखलं. त्या सरोवराच्या काठावर आता कृष्ण परमात्मा जातात आणि भीमाला आरोळी देतात. भीमा इकडे ये. तसं आता तळ्याच्या काठावर हे उभे आहेत आणि तळ्याच्या काठावर उभे राहिल्यानंतर भगवंत त्या भीमाला खुणवतात. भीमा याच सरोवरामध्ये लपलेला आहे.
तसा भीम त्या दुर्योधनाला म्हणतो, दुर्योधना, अरे नपुंसकासारखा सरोवरामध्ये काय लपतोस? मर्द असशील तर बाहेर ये. तसा दुर्योधन तटकन उठून उभा राहिला, गदा घेतलेली आहे. नपुंसक कोणाला म्हणतोस? मी आज सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मारू शकतो. असं चल ये मैदानात ये मोकळ्या. आणि आता त्या ठिकाणी दुर्योधनाचं आणि भीमाचं ते युद्ध सुरू झालेलं आहे. भीमाने जोरात त्या दुर्योधनावर गदेचा प्रहार केला, तसा त्याने प्रतिकार केलेला आहे आणि ते युद्ध चालू आहे. तसं दुर्योधनाने त्याच्या पाठीत ती गदा घातली, हा भीम खाली पडलेला आहे. काय आवाज वाटाय? परत तटकन उठून उभा राहिला आणि भीमाने त्या दुर्योधनावर प्रहार केला, तसा दुर्योधन खाली पडलेला आहे. आणि खाली पडलेल्या त्या दुर्योधनाच्या मांडीवर याने जोरात प्रहार करायला सुरुवात केली आणि दुर्योधनाचा अंत झालेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा. आयुष्यभर तसंच राहा. थोडस थांबा तिथंच. आयुष्यभर माणूस सत्तेसाठी, पैशासाठी अनेक प्रकारचे उद्यम करत असतो, प्रसंगी षडयंत्र करत असतो, परंतु शेवटी काहीच त्याच्या सोबत येत नाही. हीच जगातली वस्तुस्थिती आहे आणि हीच जगातली वस्तुस्थिती आमच्या योगेश बाबा त्यांच्या सुरेल्या आवाजात सांगतायत. खाली हाथ आया है तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया कोई दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है कोई दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. जीवनाचं मर्म सांगणारी ही शब्द रचना एकदा लक्षात घ्या की जीवन कसं आहे माय बापू. या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही, परंतु तरी सुद्धा आम्ही एकमेकांसाठी कष्ट सहन करण्यासाठी ते कष्ट सहन करत असतो, ते दुःख झेलत असतो. परंतु ज्यावेळेस आपल्यावर प्रसंग येतो ना, त्यावेळेस कुणीही आपल्या उपयोगात येत नाही. आणि हीच जगातली सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जब तलक ये सांसें हैं तब तलक ये रिश्ता है. जब तलक ये सांसें हैं तब तलक ये रिश्ता है. ओ जब तलक ये सांसें हैं तब तलक ये रिश्ता है. जब तलक ये सांसें हैं तब तलक ये रिश्ता है. सांस रुकी तो रिश्ता टूट जाएगा. सांस जिस घड़ी टूटी तो रिश्ता टूट जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया
हाथ आया है और खाली हाथ जाएगा। या जगामध्ये या नातेवाईकांसाठी या भाऊबंदासाठी तू अनेक कष्ट केलेले आहेत, परंतु त्याची जाणीव सुद्धा त्यांना कधीच नव्हती आणि कधीच राहणारही नाही. आणि म्हणून या जीवनाचे जे मर्म आहे ना हे तू समजून घे. तूने सबके जख्मों पर रखा हर घड़ी मरहम. तूने सबके जख्मों पर रखा हर घड़ी मरहम. तूने सबके जख्मों पर रखा हर घड़ी मरहम. पांडवांसाठी गोपालकृष्ण दुर्योधनासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या इकडे या, चला या इकडे पटकन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. पांडवांसाठी या ग्रुपमध्ये ज्या सगळ्यांनी या ठिकाणी सेवा दिली त्या सर्वांना माझ्याकडून 101 रुपये आणि हे नारळ यांनी त्या आशीर्वादाचा स्वीकार. इथे थांबा तुम्ही आता. बसा इथं पांडव सगळे बसून घ्या इथं. मस्त मांडी घाला, खाली बसा. तुम्ही साहेब खाली बसा, त्यांना वर बसू द्या. गोपालकृष्ण इकडे या वर. भीमदादाचं काम पहिल्यापासून कडक आहे की नाही. अशा पद्धतीने त्या दुर्योधनाचा अंत झाला. आता हे सगळे पांडव पितामह भीष्मांकडे जातात. पितामह भीष्म शरपंजरी पडलेले आहेत आणि पितामह भीष्मांना म्हणतात की पितामह आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो आहोत, तुमच्या मनात ती काही इच्छा आहे का? भगवंत श्रीकृष्ण परमात्मा त्यांना म्हणतात की पितामह तुमच्या अंगामध्ये त्राण राहिलेला नाही, तुमच्या अंगामध्ये ते बाण घुसलेले आहेत, रक्तबंबाळ तुम्ही झालेले आहे, दुर्गंध सुटलेली आहे. हे बाण तुमचे मी काढून तुम्हाला दुरुस्त करू का? मृत्यूचा तर विषयच नाही, इच्छा मृत्यूचं वरदान तुम्हाला आहे. त्यावेळेस ते म्हणतात की नाही प्रभू, मला आता जीवन जगण्याची इच्छा नाही. मग तुमच्या मनातली इच्छा काय? आणि त्यावेळेस ते सांगतात
की देवा माझी एकच इच्छा आहे. कोणती इच्छा आहे? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. मृत्यूच्या शय्येवर पडलेले पितामह भीष्म त्या कृष्ण परमात्म्याच्या त्या कृष्ण मूर्तीकडे अवलोकन करून त्या मूर्तीला हात जोडून भगवंताला विनंती करतायत, प्रार्थना करतायत की देवा कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरांते अद्देव मे विशतुमा नस राजहंस. कृष्णा तुझे जे पद म्हणजे पाय आहेत ना, हे पाय म्हणजे अगदी फुलासारखे आहेत, नाजूक आहेत, नरम आहेत. आणि माझा मानस, माझ्या मनातली इच्छा अशी आहे की हे राजहंसा अद्देव मे विशतुमा नस राजहंस. हे राजहंस प्राण प्रयाण समय ज्यावेळेस माझा हा प्राण या शरीरातनं प्रयाण करेल ना, त्यावेळेस कफ वात आणि पित्त कुठल्याही प्रकारची व्याधी मला नकोय. मला फक्त आणि फक्त तुझं हे जे रूप आहे ना, हे रूप मला दिसलं पाहिजे. मग तो ते ठिकाण कोणतंही असू द्या. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वन सिवट हो. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वो चवट हो. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वन सिवट हो. गंगा जी का तट हो, यमुना का वो चवट हो. मेरा सावला निकट हो, मेरा सावला निकट हो. जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर मेरे प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. पितामह भीष्मांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत, वेदनेचा कल्लोळ मनामध्ये उठलेला आहे आणि ते विनंती करतायत की देवा मला जीवन जगण्याची इच्छा नाही, मला फक्त आणि फक्त तुझं हे जे रूप आहे ना, हे मला आठवत आठवत हे हा जो प्राण आहे ना, हा प्राण या ठिकाणी सोडून द्यायचा. आणि ती मूर्त ते आठवत आहे. मग ती मूर्त कशी? पीतांबरी कसी हो, छवि मन में यही बसी हो. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो. पीतांबरी कसी हो, छवि
मन में यही बसी हो, पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो। होठों पे कुछ हंसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। पितामह भीष्म भगवंताची मूर्ती पाहून पाहून भगवंतानी प्राणाचा त्याग केलेला आहे आणि असा हा प्रभू परमात्मा भगवंताला ते आठवत आहे. युद्ध संपलं, सगळं काही झालं आणि आता शेवटचा एक प्रसंग सांगतो. कार्यक्रमाची सांगता करायची आणि तो प्रसंग सांगण्याच्या अगोदर आपले दत्तू नाना काहीतरी आपल्याला 2 शब्द सांगणार आहेत. चला नाना. थोडी कथा राहील. नाही कीर्तन जायचं. द्या ना, नाही माईक द्या ना नानाजवळ. हा द्या. हेलो. दर पे आया प्रभु मैं लेके फूलों का, सुन लो अर्जी मोरी ना करना इनका.